मुंबईमध्ये रोमन पॅलेस हा सगळा जो नजारा आहे हा रोमन पॅलेसचा नजारा आहे। गणेश उत्सवामध्ये देखावा खूप महत्त्वाचा असतो, सजावट केली जाते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे हजारो प्रमाणात मुंबईत आहेत त्यामध्ये वेगवेगळे देखावे केले जातात, प्रबोधन केलं जातं आणि पहिल्यांदाच मुंबईमध्ये रोमन पॅलेसचा हा देखावा तुम्ही पाहताय। अत्यंत सुंदर चित्र या ठिकाणी रोमन पॅलेसचं पाहते। एक एक कलाकृती म्हणजे रोममध्ये आपली जी घरं आहेत, नागरिक आपली जी घरं आहेत ती त्या घराच्या खिडक्यांना किंवा दरवाजांना सुंदर नक्षी काढतात। ती जशीच्या तशी या ठिकाणी नक्षी काढण्यात आलेली आहे। जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर पवईमध्ये यावं लागेल, कला विकास मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट द्यावी लागेल। 50वा वर्ष आहे कला विकास मंडळाचं आणि हे या ग्राउंडमध्ये हा सगळा रोमन पॅलेस उभा राहिलेला आहे। सुंदर मूर्ती आहे, मूर्तीच्या मागे अयोध्येचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती आहे। आता या ठिकाणी पहा, फुलं जी आहेत ती ही रोमन, म्हणजे आपण भारतीय फुलं जी पाहतो ती वेगळी असतात, पण ही रोमन फुलं जी आहेत ती पाहतोय। वरती सुंदर डिझाईन आहे। फिल्म सिटीमध्ये जे डिझाईनचं काम करतात ते त्यांनी ही डिझाईन उभी केलेली आहे आणि हे या मंडळाचं काय काम चालतं किंवा ही कल्पना कशी आली याविषयी या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, हे सगळे कार्यकर्ते आहेत, म्हणजे या सगळ्यांनी मिळून हा गणेशोत्सव 50वा वर्ष कला मंडळाचं उभारलेलं आहे। जर बघायचं असेल रोमन पॅलेसचं या ठिकाणी यायचं। काय नाव तुमचं अध्यक्ष? माझं नाव प्रकाश गावडे, मी मंडळाचा अध्यक्ष आहे। यावेळेला हे रोमन पॅलेसची कल्पना कशी आहे? एकंदरीत असं आहे की आम्ही विचार केला की प्रत्येक वर्षी आपण एक वेगवेगळा थीम आणतो। त्यावेळी करण्याचा उद्देश असाच की ही रोमन थीम म्हणजे एक पहिल्यांदाच आपल्या इथे माणसात ही हे झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की रोमनमध्ये ही जी कलाकृती केली जाते ह्याला स्टीन ग्लास असं म्हटलं जातं। स्टीन ग्लास याचा अर्थ असा आहे स्टीन ग्लासचा की आपण जेव्हा लाभदायक म्हणतात ना, आपण देवाची पूजा करतो, काय करतो, त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणखी, त्या पद्धतीची एक थीम आहे। आणि ती थीम आपण ते लोक त्यांच्या इथे बंगल्यात किंवा घरामध्ये ते लोक आपल्या खिडकींना वगैरे ही थीम स्टीन ग्लासचे हे प्रदर्शित करतात। रोममध्ये ज्या घरं असतात त्या घरांना अशा प्रकारचे डिझाईन करतात। त्याच्यातून एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते जी ॲक्टिव्हिटी येते घरात, म्हणून ही नक्षीकाम हे केलं जातं। त्याच उद्देशाने आम्ही ही कल्पना इथे रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि त्याच प्रकारे इंडो स्पेन अशी ही एक कल्पना आहे जो गाभाऱ्यात केलेली आहे। ती सर्वांगीण इंडो जसं आपण खांब पिलर्स दाखवलेत आणि एक कलाकृती ती एक इंडो स्पेन आपण केली। तुम्ही खजिनदार आहात। बरं, काय प्रतिसाद आहे, म्हणजे इथल्या लोकांचा काय प्रतिसाद? खरं तर पवईमध्ये पहिल्यांदाच रोमन थीमवर आधारित काही पॅलेस बनवण्यात आला आहे। तर रोमन थीम ही खूप लोकांना ह्याबद्दल काहीशी माहिती फार कमी आहे। आम्हालासुद्धा जेव्हा ही थीम उभारताना आम्ही हे ज्या डिझायनरने आम्हाला ही बनवून दिली तेव्हासुद्धा आम्हाला काही प्रश्न होते की रोमन थीम म्हणजे नक्की काय। तर त्यांनी म्हटलं की रोमनमध्ये जे पॅलेसेस असतात किंवा त्यांचे जे ऑस्पिशियस थिंग्स असतात ज्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते, जसं आता अध्यक्ष साहेब म्हणाले, त्यामध्ये जे स्टेन ग्लासवर ते पेंटिंग करतात। आपल्या इंडियामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल तर ग्लासेस एकदम प्लेन असतात, बट डिझाईन वगैरे नसतं। ती डिझाईन करण्यामागचा उद्देश असा आहे की त्या डिझाईनमधून एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते। तर हे तर रोमन थीमवर आधारित झालं, पण आमचा जो गाभारा आहे तो स्पेसिफिकली आम्हाला त्यामध्ये थोडंसं इंडियन कल्चरसुद्धा करायचं होतं। त्यामुळे जिथे आपला गणपती बाप्पा बसतो तो गाभारा आपण इंडो वेस्टर्न थीमवर केलेला आहे। तर त्याचे जे पिलर्स आहेत ते तुम्ही बघाल थोडेसे इंडियन स्टाईलमध्ये आहेत, त्याचे जे छत बघाल ते थोडंसं रोमन स्टाईल आणि इंडो रोमन स्टाईलमध्ये आहे। तर ते इंडो रोमन स्टाईल दोन्ही करण्यासाठी आम्ही गाभारा थोडासा इंडियन थीमवर आधारित केलेला आहे आणि पूर्ण जी थीम आहे ती रोमन थीमवर आहे। किती कार्यकर्ते आहेत मंडळामध्ये? 100 अधिक आहेत। कुठले कार्यक्रम आम्ही इथे जसं ब्लड डोनेशन कॅम्प आहे, त्यानंतर काही महिलांसाठी आरोग्य शिबिर अरेंज करतो। आरोग्य शिबिर काही वेळा सर्वांसाठीच अरेंज करतो आणि मुख्यतः म्हणजे आम्ही मंडळामध्ये आम्ही गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो। त्यामध्ये आम्ही असं एक पवईतील काही शाळा आहेत, त्या शाळेमध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांची आम्ही शाळेकडून लिस्ट घेऊन आम्ही त्यांची फीस भरतो। म्हणजे त्या विद्यार्थ्यांची वर्षभराची फीस भरली जाते। या मंडळाच्या जो काही आमचा एक फंड गोळा होतो त्या फंडमधून आम्ही जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये त्या फीजमध्ये आम्ही डोनेट करतो।
जेणेकरून त्या मुलाचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. तर असे जवळजवळ 400 ते 500 मुलांची फीस भरली जाते. तर असे काही बरेच कार्यक्रम आहेत. हे मी काही कार्यक्रम तुम्हाला सांगितले. हे कधी स्थापना झाली? 50 वर्ष म्हणजे कुठल्या साली 1974 याची स्थापना केली होती? इथे आमचे ते आमचे वरिष्ठ लोक आहेत जे काही जे आता काही आहेत काही नाही आहेत त्यांनी हे एक ॲक्च्युली पवई विभागामध्ये पहिले असे गणपती होते, ठराविक 3च गणपती होते जे वेगळे झाले 1974मध्ये. आणि ते मग एक IIT मार्केट, पंचकुटीर आणि आमचा हा गणपती तीरंदाज विलेज गावठाणचा तो इथे प्रस्तावित झाला. मग 74 पासून आम्ही त्यांना म्हणतो आणि त्या पद्धतीने आम्ही 50 वर्ष यावर्षी साजरा करत आहोत. आता मला हे सांगा की ही रोमन थीम तुम्ही आज दाखवा, याच्यापूर्वी कुठले असे देखाव होते? काय व्हरायटी तुम्ही देण्याचा प्रयत्न करता? मुंबईमध्ये तर खूप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, खूप वेगळे वेगळे देखावे करतात. त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी आम्ही 2 ग्रीन वर्कचं हे दाखवलं. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोलच्या हिशोबाने काही गोष्टी अशा दाखवल्या तिकडे थीममध्ये. झाडे लावा, हे जगवा, झाडे जगवा, त्याच्यानंतर बेटी बचाओ हे खेळ होतं. ते अशा बऱ्याचशा थीम आम्ही समाजाला लागतील या पद्धतीने आम्ही त्या ठराविक केलेल्या आहेत. एक महत्त्वाचं आहे की गणेशोत्सव जो आहे तो काहीतरी विचार देऊन जातो लोकांना, जे पाहायला देखावे येतात. तर अशा प्रकारचा विचार मुंबईतल्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळतोय आणि ही रोमन थीम आहे. तर इथून काय देणार? आमचा उद्देशच असा असतो की जे या गणेशोत्सवाचा सर्व धर्म समभाव हा जो मुख्य उद्देश आहे. आता आमच्या मंडळात देखील आम्ही सर्व धर्म समभावाच्या अनुषंगाने हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, सर्व धर्माचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे हा जो इंडो रोमन हा कन्सेप्ट आम्ही निवडला, त्याच्या मागचं खरं गमक तेच होतं की सर्व धर्म समभाव ही भावना वाढीस लागावी. कारण आपण आता पाहतोय समाजामध्ये की हेट्रेडची भावना खूप मोठ्या प्रमाणात आहे. भेदभाव निर्माण करून अनेक गोष्टी, अनेक आपापले स्वार्थ साधला जातो. तर तो कुठेतरी कमी व्हावा आणि सगळ्यांना सगळ्या प्रकारचे अधिकार मिळावेत आणि सर्व धर्म समभावाची ही भावना वाढीस लागावी. ती हिंदू कल्चरचं प्रतीक दैवत आहे आणि रोम जे राज्य आहे ते ख्रिश्चन याचं आहे. तर असं काही जुळेल? ख्रिश्चनांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे इथे. मी जसं आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कार्यकर्ते ख्रिश्चन आहेत. इथल्या आजूबाजूच्या विभागामध्ये आमचे बरेचसे ख्रिश्चन बांधव राहतात. त्याच्यामुळे हा थोडासा एक वेगळा कन्सेप्ट, ज्याच्यामुळे लोक एकत्र जोडली जातील, हा एक थोडासा वेगळा कन्सेप्ट आपण देण्याचा प्रयत्न केला. की हिंदू मंदिर आपण प्रत्येक ठिकाणी करतो आणि तसे देखावे देतो, सामाजिक देखावे आणि आम्ही दिलेले आहेत. पण हा वेगळा थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आणि कार्यकर्ते कोणी ख्रिश्चन आहेत? हो आहेत ना. आता इथे कार्यकर्ते कोणी ख्रिश्चन गणपती जो आपण गणपती विसर्जनाला किंवा आगमनाला जी आपली पूजेची मूर्ती येते ते सुद्धा आमचे आणणारे आमचे मुस्लिम बांधव आहेत. तर ते गणपती त्यांचा जो टेम्पो आहे ते मुस्लिम बांधव आहेत. ते नेहमी त्यांचा टेम्पो आमच्या आगमनाला आणि विसर्जनाला बुक असतो. कोणी आहे टेम्पोवाला? कोणी टेम्पोवाले सध्या ते त्यांचा या गणपतीचं आगमन सुद्धा मुस्लिम व्यक्तीच्या येस 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 येस. एकीकडे देश वाढवण्याची भाषा केली जाते, पण गणपती उत्सव जो आहे तो सुरू झाला ते स्वातंत्र्य युद्धामध्ये अनेक मंडळांना स्थापन झाल्यानंतर एक प्रेरणा मिळाली. आता आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या वातावरणामध्ये जो धार्मिक द्वेष आहे तो कुठे ना कुठे कमी करण्याचा प्रयत्न कला विकास मंडळाच्या, पवई येथील कला विकास मंडळाचा प्रयत्न होतो आहे. कारण हे सगळं रोमन पॅलेस आहे आणि त्याच्यामध्ये हिंदूंचं दैवत गणपती इथे विराजमान आहे आणि खूप सुंदर कलाकृती आहे. लोक हे पाहण्यासाठी येतात, स्थानिक लोक येतात. पण तुम्ही कुठे मुंबईत असाल किंवा महाराष्ट्रात असाल आणि मुंबईत जर तुम्ही आला असाल तर बिलकुल इथे या. रोमन पॅलेस कसं असतं आणि इंडो रोमन जी संस्कृती आहे ती या मुंबईत रुजली जाईल का, किंवा अशा प्रकारची एक वेगळी थीम तुम्हालाही करता येईल का, याचा बोध होऊ शकतो. मी इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.